निवडूचो विषय मधल्याचो विषयच असो असता बघा. तुका कळत नाही कसा थंडीचे दिवस त्यामुळे मधलो तसोच राहणार, पण तू एकदा चाळावलो की तो आपला काम करणार नाही, मग बाजूच्या आपट्यान मरत. हळूहळू घेऊया. खरोखरच व्यंकटेश नरबुवा म्हटल्यानंतर अतिशय म्हणजे विनोद चव्हाण बुवांच्या पाठीमागे पेटीची कला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर कोणाला असेल तर ते माझे व्यंकटेश नरबुवा, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आता एक कसाही अध्यात्म सांगून देऊ, पण हरियाण बुवांच्या त्या सगळ्या शिष्यांमध्ये एक नंबर जर असेल तर गणेश जांभळे बुवा, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आवाजसुद्धा अगदी गान कोकिळा भजन चांगलं आहे त्यांचं. फक्त आता काय काय म्हटलं नाही, आता बघा तुमका आपलो काय विषय नाही, मी तुमका कायच बोलणार नाही. कारण ते मका पहिल्यांदा मी जीवत देव गेले होते पाठी, आता उठून गेले होते बघ. मका इतको टाकण्याचो कंटाळू इलो. म्हटलं आज तरी दिवस सुखाचो असा. म्हटलं हे दोघे जण म्हटलं नाही बोलायचे काय, पण गेले माझ्या टाकल्यावर. तू तर म्हणतो टोपरा घालून नाही की त्या म्हणजे इतकी थर्ड क्लास लेवल केला माझी.
पण तुझ्या माहितीसाठी सांगते बुवा, टोपऱ्याचा काय घेऊन बसलं पोरग्यांच्या, लहान पोरांच्या हगीत सुद्धा माका होता. या वैशिष्ट्य बुवा माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकमेव बुवा असो असा की ज्याका लहान पोरांची हगीत सुद्धा होता. ओके, पण की काय सांगू तुका, लाज सोडून तुका सांगवाची पाळी येईल माका. इतको माका तू एकदम खालच्या लेवल का नेलं. तुमका कसं वाटतं बुवा, तुमचा काय विषय असा काय झाला तुमचा, तुमका पडियेत टाकतात तसा काय तर केला नाही, एखाद्या पडियेत झोपवतात तो. हो, लांबसून बोलवलं नाही, पडियेत किती आहे. हसून द्या तर हवा आजच्या दिवस माका मधली खोली दिला नाही. मधल्या खोलीत म्हणतात काय तर कांडाप काढा, तुका बाजूची बघून आजूबाजू काय तर कर. म्हणून सांगितले मजा सगळी मधल्याची असता, तुका माहिती आहे ना. असून दे, या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. कारण भक्ती रसातून या ठिकाणी हरिभक्त पारायण बुवा, या ठिकाणी कीर्तन चालतात. तुम्ही तर सांगितलं की आज किती 7-8 वर्ष या ठिकाणी, म्हणजे 32 वर्ष, म्हणजे काय बुवा, खरोखर सलाम करतो तुमच्या या मंडळासाठी. कारण खाऊ गोष्ट नाही बुवा. आज भजनांचा विषय कमी होतील, कारण बुवांच्या तोंडाशी राहिलेली काय बोलतात म्हणून महिला वर्ग दडान बसतात. ती फक्त आजीच पुढे बसली तुझं ऐकासाठी, तुझं ऐकासाठी बसली ती. मग तिचा सांगते थोड्या वेळाने की त्या बसली ती. जीवात जीव इलो असत सगळ्यांच्या. मी मेलेल्यासारखंच रवतोय पहिल्यांदा, आणि एकदा चाळवला नाही की एकदम माहिती आहे का. माझो बुवा फॅन हा तो, काय कैवल्य नाव ना, माका येऊन बुवा कानात सांगितलं नाही की तू आमच्या वाडीत 1 नंबर फॅन बुवा माझं येऊ, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. कैवल्य पवार बुवा. मग ते का आता वाजू भजनात बसवलो. भारी आहे सा तू. आणि तो व्हिडिओ किती करी होतो तर आपण सांगते हा. मग येते काय तो हायला पायाखाली न बघित की त्या गेलो तो सांगते बऱ्यापैकी. देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी. तिने मुक्तिचारी साधील, तिने मुक्तिचारी साधील, साधील. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी. आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी. नवविध नटली या भुवनी, नवविध नटली
या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू दे तुझिया भजनी रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू दे तुझिया भजनी कृपाशिष दे सहस्र करानी कृपाशिष दे सहस्रकरानी कृपाशिष दे सहस्रकरानी कृपाशिष दे सहस्रकरानी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदपुण्यात राजा कया ठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा ज्ञानदेवं पंढरीनाथ गणपती गजाननं श्री महादेश्वरं श्री रांगेश्वरं पावनाई देवी भावका देवी त्यादिष्टी देवी श्री भैरी भवानी श्री सत्यनारायण श्री म्हाडका देवी श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर 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 प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगावकर प्रसिद्ध भजनकार विजय पुजारे या ठिकाणी प्रदीप साटम खतरनाक रंगुवा ओ झपात तेवढा आता मधल्यान करू तर दोन बाजून चपटावला नाही म्हणजे झाला ह्यो मजबूत हा चपाते वालो होतो मुंबईचो ना तू सांगलं असता पोळपाट तुमका म्हटलेला आता खरा झाला तुमचा मला तशी मजा असता दोघांची बाजूच्यांची ह्या बाबतीत मधलो मारतात एका असं खाऊ बिव काय मिळत नाही बाजूच्यांका बरं काय नाही काय मिळतात भेटत नाहीच ते भेटली तर टाकल्यावर आणून वतूक सांगांनी त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद हबप सन्माननीय विनायक तुकाराम केगडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 बाकी त्यांनी जर काय बुवान सांगितलं ना तर रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या अगोदर नक्की सांगणार बुवा बुवा आजी बसली म्हणजे सगळी महिला वर्ग बुवा किती आहेत बघा खरोखर टाळी वाजूक सांगितलंच नाही ना कारण एवढी महिला वर्ग येतच नाही भजनात कारण काही बुवा बोलतात त्याच्यामुळे
बऱ्याच ठिकाणी येत नाही, पण हवी खूप संख्या त्या आपण लक्षात घेऊन काय त्या ठिकाणी बोलूया. आता ते आजी दिसतं म्हणजे बुवा काय तुका सांगू, पूर्वीचं तो काळच वेगळं होतो. या तुझ्यामुळे बुवा, कारण कसो विषय हा, त्यांका किती टेन्शन आणा तर त्यांका माहिती आहे. ती भजना किती तरी बुवा उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांका आतापासून असतं. ताच सांगते त्या महिला वर्गाचा चेष्टा नाहीत, महिला वर्ग वाघिणी आहेत ते बुवा, वाघिणी. तू सांगितलंस म्हणून सांगते, कारण तू सांगितलंस पोळपाट आणि होऊन दे तळपाट असा नाया महिला वर्ग. अरे रात्री झोपताना पडवेतले लाईटीची बंद बटणं बंद होत काय बघूनच शेवटी सगळ्यांच्या झोपणार. आमका काय पडलेली नसतं, तू सांगतस तशी तांगडा लावून झोपायची. पण त्यांका काळजी असता बुवा संसाराची, कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची परिस्थिती ह्या कुठं नाही सांगत. इतक्या त्यांका तणाव असतात, त्यांचं टेन्शन बुवा समजता कधी, ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठावतं, तेव्हा त्यांका टेन्शन किती आता समजतं. आणि ते केस सुद्धा ती महिला वर्ग बुवा टाकून देत नाही रे, त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतात. व्यंकटेश कधी येत त्याची वाट बघेल. आणि तू इलच ना टेम्पो आला टेम्पो की तुका केस देणार रे, मी तुझ्याकडनं स्टीलचा घमेल घेतो. आणि संध्याकाळी नवरो इलो की आनंदात सांगतात का बघा व्यंकटेश भाऊजीने मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचा बुवा दुःख त्यांका नसता, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेला जो आनंद असता ना त्यांका बुवा महिला वर्ग म्हणतो. कारण बुवा बचत गट आज त्यांच्या जीवावर आम्ही आहो, होय ना. हे घे गो 50,000 की घेतला की पुढचा सगळा फवारणी बिवारणी चालता काय असतं. औषधांक घेतलं होतं की नाही घेतलं. म्हणजे परिस्थिती बुवा सांगते, म्हणजे ते खूप या म्हणून सांगितले, बाकी काय नाही. ती काय योग सांगा आजी, माझो काय विषय नाही. याचा डोक्या फिरला त्याचा म्हणून तू बोललो म्हणून माका बोलायचा लागला. जोडी पण काय ठेवलास तुमका बुवा, प्रथमेश शोधूनच काढला. निळे जांभळे पिवळे मधी फक्त टपकले, कसा काय केला आणि काय नाही. ह्यो गाणं सुद्धा म्हटलं तिने टाकल्यावर नको. आधी मग तर रूपाच्या अभंगाच्या अगोदर मग रोज ना कालव कणकवली त्या टाकल्यावरच मर होते. काय मग कंटाळू येईल होता, फोल्डिंगचा सुद्धा नाही, काढून घरी बाबा भाजनाक जाईन तर शिराईला हानूचच लागता बरोबर. मग इतको कंटाळून माका टाकल्याचो मी. आता जीव देऊ गेलो होते, धरला नाही माका ते पाठी. कोण करतो नको आता असू दे. या ठिकाणी चव्हाण बुवा, अमित चव्हाण बुवा त्यांची आठवण करून आज या ठिकाणी मुद्दाम आलेले आहेत ते भजन ऐकण्यासाठी. कांदिवलीला बुवा परवा बारी झाली आणि त्यांनी स्वतःची पेटी त्या ठिकाणी बुवा मला उपलब्ध करून दिली. मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने अमित चव्हाण बुवा यांचे आभार मानतो. कारण बुवा मुंबईत गेल्यानंतर खूप सामानाचा प्रॉब्लेम असतं आणि त्यांच्या जवळच बारी असल्यामुळे बरा पडला हो. बारी झाली आणि नेऊन पोचवली 4थ्या मजल्या. हे बघा बुवा पेटवलावच होता होतं. तू म्हणतोस ना आरक्षणावरला गाणी म्हणणारे, मी फक्त याकच म्हटले. त्यांका विचार किती रुपये एका माणसाने दिला, ते 5,500 रुपये. विचार त्या अमित चव्हाण बुवा. हा यूट्यूब का बघितलास ना. म्हणजे मी अजून पडवा नसतोय, गरीब माणूस आहे मी, अन्न खाऊन दिवस काढतोय, मरेपर्यंत जागणार. तकडे दिला नाही म्हणून अकडे देऊचे टाकशाल हो, चालू ठेवा. हा थांब एकदम एवढं. वसंत मोहिते यांच्या स्मरणार्थ भजन सम्राट सज्जन मोहिते यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. ते 100 100 असं ते पण 11 लक्षात ठेवा.
सोमवारी चेष्टेत नाही पचतावशी बऱ्याच वेळा मी सांगितलेलं खरा झालेला. तू मुंबईत जायचं जायचं तेवढं तू नको काय भानगडीत पड. तू पोचेपर्यंत कल्याण होईल. मुंबई नाही बाकी बरं आहे ना. बुवा काय खरोखर तुमचं जांभळे नाव कोणी ठेवलं. मी म्हटलं जांभळा की काय म्हणजे दोघांची आमची बारी आणि जांभळा खाऊ देणार की काय असं मला पहिल्यानं वाटलं. तुम्ही भारी आहात बोलते तुम्ही बोलासाठी. प्रेम हा तुमच्यावर माझं लय. लगीन पण केलं असते पण पुढे काय माती खाऊची होती. काय असतं ह्याच्यात असण्यासारखे काय असं काय मराठी भाषा नाही. आता मी गरीब आहे तुम्ही दोघे जण बुवा शेठ आहात. ह्यो तर जबरदस्त शेठ आंब्याचे बागे बिगे करता. ह्यो तर चांगल्या पगार अगदी चांगल्या कामाक माणूस फुलांचं सुद्धा धंदो त्याचो म्हणजे इतकं शेठ आतो. मी दोघांका शेठा समान समजतो. आता ह्याच्यात काय हसतास ह्याच्यात हसण्यासारखे काय आवत ना तुझी बागे बिगे. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. ही मराठी भाषा बुवा अशी आहे मराठी भाषा. कारण आता बुवा येताना एक कासारड्यात टेम्पो बघले त्या टेम्पोच्या फाळक्यावर बुवा लिहिलेला आई वडिलांचा आशीर्वाद नाही. खाली लिहिला नव्हतं भाड्याने मिळेल. लिहिला नव्हता तिने. अरे सगळं भाड्यानं मिळत पण आई वडिलांचा आशीर्वाद कधी भाड्यानं मिळणार नाही बुवा. बरोबर ना. एका टेम्पोवर तर बुवा फाळकर सगळ्या पोरांची नावं घातलेली. अनुष्का गोजिरी मंजिरी चिंट्या पिंट्या गोट्या आणि खाली लिहिलेलं बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने. म्हणजे समजणाऱ्यानं समजायचं काय असो विषय आहे. बाकी तू काय तसं वाईट मनक लावून घेऊन कोणतं बागी कुकलाच शेत म्हटले म्हणून असू नये.
नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा या ठिकाणी पैशांचा उगीच केला असं म्हणण्याची पद्धत. प्रभाकर पुंडलिक साळुंके, आई इंदुमती पुंडलिक साळुंके यांच्या स्मरणार्थ आईवरून गीत घेण्यासाठी त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तेवढं गाणं बोलत ना पटकन बो जास्ती काही माका तुमची काळजी आहे. मंगला मेळा काही आहे तुमका होय ना काय नाही म्हणतो मग तुमची काळजी आहे. मग काय
मंगल्याचं लयच प्रेम आहे तुम्ही सकाळीच जाऊन पकडणार. या ठिकाणी रिया मेस्त्री या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत. मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. आईवरून गाणं म्हणण्यासाठी, कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार चुकणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार चुकणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती 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 नाही. आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो. ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी मंडपात येऊन सांगतो, रे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला कामाला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. त्यावेळी त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन डसाडसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. खरोखरच गाणं चांगल्या घेऊ सांगितलं आणि त्यासाठी त्यांच्यासाठी टाळी झाले पाहिजे. आईसाठी गाणं मनात सांगितलं कारण आता परिस्थितीच बदलली आहे. तूच सांगितलंस ते पोरगे, तू बघा तू ते काय भजनाचं पडलेला नाही. तो टकलो मरवून दे, तो जांभळो मरवून दे आणि तो नर मरवून दे. आणि तुझा व्हिडिओ तसंच करी होतो तो तेच भाव असत माका वाटत जो व्हिडिओ केला तो हो तसं तो आहे ना गेलो. कारण पूर्वीच आम्ही जेव्हा मराठी शाळेत होतो ना तेव्हा मुलींची लाईन वेगळी मुलांची लाईन वेगळी असे बसवीत. आता सगळा कॉकटेल. 5वीत असताना ठरवून मोकळे ता तुझा तो माझो 5वीत असताना. मग तो यूट्यूबवर झाल्याशिवाय हवा तो व्हिडिओ करणार नाही मग टाकणार एकदम. पण भारी आहे त्याने आतापासूनच सुरुवात केला ना. आता 42 वर्षाचे रखडलेले काय त्यांचा जमत नाही खय रे भाजणार काय करीत तो घरी राहून थंडी असो आणि सुद्धा त्याका भाजनात येऊचा ना. 42 वर्ष झाली तरी रखडलेले गडगो धरून. बाबा आधी मग लावूया रुपाच्या आपल्या गजराच्या टायमाक लावूया. आधी गाणं म्हटल्यानंतर मूया ते पोरगे किती हुशार ते सांग. सगळ्या महाराष्ट्रात वेड लावल्यानंतर एवढ्याशा पोरग्यान. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती. दुकुंकू बघतोय चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. बघतोय चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला.
लय भारी गमतीची, जांभळे आणि ढवळेची जोडी लय भारी गमतीची. लोक लुकमुकू बघतात चांगला, भजनी बुवाचा लांबडा रंगला, भजनी बुवाचा लांबडा रंगला, भजनी बुवाचा लांबडा रंगला. शॉर्टकट घे. ही नाडांची धरती, टकल्यावरती उंदीर खाडखोड करती. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, टकल्यावरती उंदीर खाडखोड करती. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती. बस shortcut. त्या कैवल्य का आवडतं म्हणून म्हटले, या गाणं त्याला लय आवडतं. बुवा अमित चव्हाण उर्फ बाळा चव्हाण बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा म्हणून मी पहिली म्युझिक पण मारली. माका माहिती होतं तुम्ही मारणार, माझ्या टाकल्यावरच चढणार. तू नाही चढलं असतंस तर ह्यो तरी मग चढलो असतो, आणि मग घसऱ्यान पडतं वरनं खाली, म्हणून म्युझिक मारली बुवा पहिली. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या संसाराला घर कुल नवं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, नवीन घडलं, घर कुला समजा हे गळवलं. केस येतील केस जातील, भोग सरल सुख येईल. केस येतील केस जातील, भोग सरल सुख येईल. शाळेत असताना काय गुरुजींका सांगले मी, ह्यो माझ्यापेक्षा हुशार शाळेत असताना. एकदा मास्तराने विचारलं नी, अगं अगं म्हशी ही मन पूर्ण करून सांगा. व्यंकटेश सांग बघूया, तू उठ उभा राहा. आणि बुवा उभं राहून नी सांगता, अगं अगं म्हशी रेडा नसताना तू गाभण कशी. घेतलं लिहून त्यांनी, म्हणजे खरा सांगितलं. तुमचं काय विषय माझं नाही, तुम्ही काय शाळेत गेलास की नाही ता सुद्धा माका माहीत नाही. गेला होतास ना, असून दे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग. बुवा पूर्वीचो काळ वेगळं होतो, आत्ताचो काळ वेगळं, तरी सुद्धा या बुवा 32 वर्ष या ठिकाणी कीर्तनं चालली जातात. बुवा खरोखर सलाम या मंडळासाठी, कारण आता सगळा बदलला तरी सुद्धा त्यांनी अजून ते, म्हणजे नवजवान सगळे असून सुद्धा अजून त्यांनी तर चालू ठेवला नाही. मानले तुमचं प्रथमेश. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया, कारण जांभळे बुवांचं सुद्धा अजून सुरुवात झाली नाही. आवडे
वचन दिले तू मला गतिजन्मीची खूण सापडे ओळखले का मला वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला कुंडले तळपती खबर कौशुभमणी विराजित कंठी कौशुभमणी विराजित